अरे पुरीला साबण नाही, तिला पावडर नाही लावायला, तिथं विश्वास आहे ना आपला नवरा नाद नाही करायचा. जर खिशात हात घातला तर काय सांगतो मला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता 10 वाजले तर मी पाणी वगैरे भरून राहिलोय मित्रांनो, कारण आंघोळीला पाणीच नाही. इकडून पाणी घेतलंय आपलं कायमच्या ठिकाणाहून, थोडंसं पाणी होतं म्हणलं तिथून पाणी घ्यावं, कारण पाणीच आहे ना मित्रांनो आमच्या गावाचं लय अवघड झालंय. पाऊस पडून सुद्धा पाणी नाही येऊ राहिलं मित्रांनो. काय प्रॉब्लेम होऊ राहिला काय माहिती. टोकर भरली हे एक भरले मित्रांनो, आणि इकडे भरले थोडस. मग मी तिकडे बाथरूम साफ करू राहिले मित्रांनो. अजून आंघोळ वगैरे नाही केली मी. अवतार असा विचित्र झाल्यासारखा वाटू राहिला ना तुम्हाला. आंघोळ वगैरे केली का मग नाश्ता वगैरे करायचा आहे. आणि पिलोला तर काय शिव आहे ना यार मित्रांनो, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. चल मित्रांनो, पाणी वगैरे भरून झाले सगळं. आता पिलोला शी पण झाली, जरा थोडी चांगली झाली आज. हा का, बरीच झाली म्हणायचं. मग सकाळी तेवढीच झाली, आता पण तेवढीच झाली ना. आता फ्रीज इथं लावलं मित्रांनो, यामध्ये इथं काय लावलं फ्रीज. आता इथं किती भारी. अरे पण हे फ्रीज तू एवढं महाग कम खेटवलंय. पुढे सरको ना, पुढे सरको. मध्येच काय त्याला काय. मग ते बोर्ड तिकडे एकच आहे, नंतर इकडे काय करायचं मग. इथं मिक्सर हा मग तिथं कसं काय लावशाल तुम्ही मिक्सर. आणि ती बरं बघ बरे अरे बॅग पिल्लोला घेऊन उभा राहिलाय. मला दे ना थोडा मोदून देऊ का. अल्ला मस्त आहे ना. घेतली बा मला एवढी दिली काय ना, तिला मोठी घेतली. लय तसं ये लय. चला वगैरे झाली, नाश्ता वगैरे करू मस्त पैकी. लाज लगेच नाश्ता कर ना. बर नको जेवायला मस्त पैकी मित्रांनो. मा आवडीची भाजी यार आज, टमाट्याची भाजी आणि चपाती. माझी बऱ्याच दिवस झाली केली नव्हती, आणि त्यात टमाटे महाग आहे ना, त्याच्यामुळे भाजी होणं अशक्य गोष्ट आहे. आणि ही भाजी डायरेक्ट कालवूनच भरपायला लागली. ती टमाटे खाती, तिला टमाटे आवडत आहे त्याच्यामुळे ती टमाटेच खाती. जेवण झालंय मस्त पैकी एकदम पोट भरून. हिचं काय चाललंय काय बनवल काय कारण नाही. उद्या कुठून मिळणार ती माझ्याकडे नाही ना. तुला देऊ कुठून पैसेच नाही माझ्याकडे. निघल्या मग नाही निघल्या मी ते हाय ते 120 रुपये घेऊन टाकेन त्याच्याकडून. जमेल का. हा तेवढे घेऊन टाकेन. अरे पुरीला साबण नाही, त्याच्यानंतर तिला पावडर नाही लावायला तिथं. आणि तू म्हणती मला विश्वास आहे ना. कोण पाहतो तुम्हाला काय ते फार एवढं चालू. तू नको छान पाणी करून मध्ये मध्ये बोलून नाही जरा आपल्या गावच्या. हा कोण आहे रे. कोणी म्हणजे अरे निर्मिलेच काढणार कॅमेरामॅन. नाही घाल ना तू. तुम्ही ऑडियन्स नाही का पाहणार आहे, घाल ना. हा सवाची तुम्हाला तेवढं तरी येतं रे. आमच्या मोबाईल नाही, आम्ही गरीब माणसं आहे. हा आहे ना तुम्ही गरीब. काय नाही गरीब तुम्ही. तुमच्याकडे मरसडीची येत नाही. हा कुठून आहे मरसडी. मरसडी नाही कुठून देऊ. आपला नवरा नाद नाही करायचा. नाद नाही करायचं. नाद खुळा. जर खिशात हात घातला तर काय सांगतो मला. 100 काय निघल 100चीच नोट देणार. बायकोचा कधी रिकामा नाही. पैसेच नाही भाऊ. बाकी तो डॉलर देतो 81 रुपये देतो मी. शक्यत नाही देऊ शकत नाही. अमेरिकन डॉलर दुसऱ्यांच्या बँक सारखं मागायला लावी सारखं. चला मित्रांनो मळ्यात जाऊ. पेरलेलं उगवलं की नाही बघू यार. डोक्याला लोड झालंय, कारण एवढं 5-10 हजार घातले त्याच्यात ते उगलंय का नाही उगलंय बघावं लागेल. जाऊ चल बरं चल चल. वरतीला मळ्यात आलोय आणि इथं उगले का नाही पाहू राहिले. भाऊन ते पण आले, त्यांना त्यांचे वावर क्लिअर करायची ना, त्याच्यामुळे आले ते. म्हणजे त्यांना लेवल वगैरे करायची त्याच्यामुळे ते आले. आता आपण काय लगेच नाही करू शकत बाबा, आपल्याकडे पैसा नाही मित्रांनो. आपण गरीब माणसं आहेत, ज्यादा आपण खर्च नाही करू शकत. बट इथं उगलं नाही यार. वाटतंय बरं का उगल्यासारखं, बट कुठं मुडं वाटत आहे. काही दिसत नाही यार मित्रांनो एवढं खास. उगलंय का नाही काही कळणार नाही. गावात हे उगलंय. इकडे वरती पाहा कसं आलं मित्रांनो. पाहा तिरकं आले. तिकडे बाहून ते, इकडं आपलं, इकडे बहरण ते, इकडे कसं आले अर्ध. पहिलं येथून तर डायरेक्ट काढापर्यंत होतं. आता एवढं चालेल. उगल्यासारखं तर काय वाटत नाही मित्रांनो. उगले काय काय ठिकाणी उगले यार मित्रांनो बरं का.
उगले पाऊस आला ना मित्रांनो भारी होईल बरं का. डायरेक्ट वरतून पाहून येऊ मित्रांनो, कारण वर कसं केलंय कसं नाही काय माहिती. आपण इथून तिथं होतो, इकडे ह्या वावरात होतो आपण आणि ह्या वावरात होतो आणि त्या वरच्या पण होतो, तिथून पुढत नव्हतं. फक्त आपण वरपर्यंत पाहून कुठं पेरले मला माहिती, मी आलोच नव्हतो मित्रांनो. इथलं एवढं झालंय आपल्याला, इकडे भरायला गेले आणि तिथून पुढं त्यांना गेले. हे पेरलंय मित्रांनो अभि, फक्त म्हणजे इथून एवढंच हे एक खालचं एक छोटस राहिले. वर पाहून वर अभि काय बसलं रे, निगुडचे वगैरे ठेवले मस्त बाकी. आणि बाबळ सरळ बाबळ मोठे होऊन द्यावं लागेल म्हणजे बांध होईल. बांध दिसतं का तिथून तर डायरेक्ट इथपर्यंत डायरेक्ट खडगे आहे, इथपर्यंत खडगे. म्हणजे एवढं रान तयार करायचं आपल्याला पूर्ण जवळ आहे ना, एकर भर रान असं एवढं नीट करायचं आपल्याला. लय पैसा लागणार बट आता नाही करायचे, नंतर बघू. हे एक तुकडं भारी आहे यार, हे पण पेरलंय ना. बट आपल्याला तिरकच येते इथून असं परत खाली उतरतो ना आपण. इकडे भारी आहे ना, हे उगत का नाही काय नाही, पण इकडे पाण्याचं लय अवघड आहे. पाणी नाही आपल्याला, आता पाणीची सोय करावं लागेल पहिली. पण चला आता काय पाऊस पडा ना, पावसाची वाट बघू राहिली. पाऊस पडला तर भारी होईल आणि नाही तर मग नाही होऊ शकत. हे पेरलेलं पुन्हा पेरावं लागेल मग मित्रांनो, दुसरा काय पर्याय नाही. शेतकऱ्याची हेच हाल राहते, किती करा काही करा. एक तर बळीराजा साथ देत नाही तर मग सरकार साथ देत नाही, भाव साथ देत नाही, काही ना काही शेतकरी मग पिढा चालूच राहिले माणूस अवघड शेतकरी. चला मित्रांनो बाबा पडलो होतो, काय होते काय माहिती यार. पाऊस आला मित्रांनो, पड रे पावसा पड, लय गरज तुझी. परी पाहिले का मित्रांनो, परी वड्यावर आली. तिच्या जाऊ आपण बस तू मी पुढे सरकतो सर. हा सरकू पुढे झाली जागा. बस येते का बसता, येत आहे ना, बसली का, चालून दे का. मांडी घर घेतलं ती दोन खाली, काय नाही झालं, पडलं तर पडू दे. आलो भाऊ घरी कसं तरी मित्रांनो, बसायला जागा नाही काहीच नाही. पण तुम्ही आले, मग मी आलो नसतो तर किती हाल झाली असती. आणि म्हणजे कायला नवरा गेला पाऊस यार मित्रांनो. तिकडे असा आला असा इकडून इकडे गेला, काय आपल्या एवढ्या पट्ट्यात आलाच नाही पाऊस. 5:45 वाजले मित्रांनो, दुपारचं जेवण आता करून राहिलो मी. थोडं खाऊ, थोडं म्हणलं थोडंच. हे काय माशी आहे का ही माशी, हे नको मला, हे माशी नाही आवडत. हे माशी ना मित्रांनो गणते माहिती का, याला म्हणते चोपडा. वाम काय चोपडा आहे वाम, काय करायचं करायचे करा बहीण तसं खाऊ. रसा खाऊ. जेवण झालं मित्रांनो आणि काढला राडा पाहिला किती. हिला काम सांगितलंय तेवढं पिशीत भरायचं. पाहू आता काय करते बरं का, ती तिची मजा पाहते मी. तिथं आधी परत मागे काहीच नाही गेलं तिने, तशीच आली. फायनली मित्रांनो 9:30 वाजले आणि मस्तपैकी जेवण वगैरे झाले. चला आता आपला ब्लॉग आहे ना आता इथेच एंड करू. मी इकडे साईडला येऊन ब्लॉग एंड करून राहिलो यार, कारण सगळे झोपले आतमध्ये, त्याच्यामुळे इकडे बाजूला आले मग ब्लॉग एंड करून राहिले. तर आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. पसरले तुम्ही, मी 2 वाजेपर्यंत एडिटिंग करते होतो बा, 2 वाजेपर्यंत. आणि मी तशी 2 वाजेपर्यंत जागी राहते. त्याचं काय, पण तू तशी झोपते मी माझी एडिटिंग किती मोठी राहते सारखं. ममे चिमणी, ममे चपाती. त्याच्यामुळे मला वाटत थोडा वेळ झोपा म्हणजे संध्याकाळचं परत मला एडिटिंग करावं लागेल. आज परत आहे का, दररोजच आहे ना आता, परत का काय आलं पाहिजे. फायनली मित्रांनो आमची तोंड आली आणि तोंडात बट घातलं. गेलं